नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्याच्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच भारतीय डाक विभागाअंतर्गत आता नवीन भरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदे असणार आहेत आणि लागताच तुम्हाला 19,900 पासून ते 56,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पदाची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय कर्मचारी या पदकात जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याच्यावर मी तुम्हाला देतच राहीन. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. बघा, भारतीय डाक विभागाअंतर्गत ही पदक भरती निघालेली आहे आणि यामध्ये विविध पदे असणार आहेत. बघा यामध्ये कोणते पदे असणार आहेत तर सर्वप्रथम येथे पदाचे नाव असणार आहे MV मेकॅनिकल. 6 जागा रिक्त असणार आहे. कास्ट वाईज बघा, UR या कास्टसाठी 4 जागा, AWS 1 जागा, SC साठी 1 जागा, ESM या कास्ट करता 1 जागा रिक्त असणार आहे. त्यानंतर MV इलेक्ट्रॉनिक 1 जागा, UR कास्टसाठीच 1 जागा रिक्त असणार आहे. टर्नर या पदाकरता 1 जागा रिक्त आहेत आणि UR कास्टसाठीच येथे 1 जागा रिक्त असणार आहे. वेल्डर या पदाकरता 1 जागा रिक्त आहेत आणि ही OBC करता 1 जागा रिक्त असणार आहे. टायरमन या पदाकरता 1 जागा आहे आणि ती EWS कास्ट करता इथे रिक्त असणार आहे. लोहार या पदाकरता 1 जागा रिक्त आहे आणि ती OBC करता रिक्त असणार आहे. अशा मिळून 11 पदांची पदसंख्या रिक्त असणार आहे. त्यानंतर बघूयात की आता तुम्हाला येथे एज लिमिट काय लागणार आहे तर एज लिमिट ही 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक असणार आहे आणि तुम्हाला प्रति महिना सॅलरी ही 19,900 पासून ते 56,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. ॲप्लिकेशन फी येथे कोणती द्यायची गरज नाही. जर्नल आणि OBC सुद्धा येथे कोणतीही फी द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर बघा आता येथे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची कोणती एक्झाम न घेता फक्त तुमची स्किल टेस्ट घेतली जाणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघा, शैक्षणिक पात्रता काय लागणे आवश्यक असणार तर शैक्षणिक पात्रता ही तुमची 10वी नंतर तुम्ही ITI कोणत्याही फील्डमधून तुम्ही प्राप्त करणे आवश्यक असणार आणि त्या पोस्टवर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं 10वीचं आणि 12वीचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ऑलरेडी चालू झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 31 मार्च 2026 असणार आहे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन मोड काय असणार तर ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण फॉर्म दिसत आहे. फॉर्मवरती तुमची टोटल माहिती भरायची आहे, ती प्रॉपर भरा, कोणतीही चूक न करता नक्कीच फॉर्म भरा. बघा तर तुम्हाला जो फॉर्म तुम्ही भरला आहे तुम्हाला तो कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. समोर जाहिरातीच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला एक ॲड्रेस दिसत आहे. त्या ॲड्रेसवरती तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो पाठवायचा आहे. त्यानंतर बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण यावेळेस जे पात्र असेल त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.